तर पहिला ब्लॉग असेल हा. त्यात या ठिकाणी या सौरभने गाडीची चावी डिक्कीला लावून विसरला. त्यामुळे सगळं निसरड असतं आणि फॉग असल्यामुळे रस्ता कळत नाही. हो सर, ठीक आहे. जसे आता हे गवत इथपर्यंत चाललं, आपण इथपर्यंत जाऊ शकतो, पण पावसात आपल्याला कळत नाही की त्याच्या पलीकडं काय धोक्यामुळे. आता बघ ना, मी असं फोन घेतलाय, आता तू म्हणतोस हे ते, आता समज मी सहसा फ्रंट कॅमेरा चालू करणार, परत बॅक कॅमेरा मग शिफ्ट करायचा असं कसं चालू होणार? नाही होत. गांडूळ काय काही फरक? काही मोबाईलमध्ये आहे ते. आता मग समज आपण ते ऑस्को विस्को काय घेतलं त्याच्यामध्ये असणार का ते? आयफोनमध्ये पण काय करतात, जे व्लॉग बनवतात ते नाही, कॅमेरा आता इथं बघ फिरवतात. ना, इथं मला त्या साईडला शिफ्ट व्हायचं ऑप्शन नाही आहे. बॅक कॅमेरा हां. चालूमध्ये काही काही मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आहे ते कंटिन्यू चालवताना तू व्हिडिओ चेंज असं करू वर शकतो. घेतलं तर मग उन्हाचा उजेड चांगलं वाटतं. कॅमेरा पलटी करायचा लगेच. तर ब्लॉगर्स पाहिलं असेल तर ते कॅमेरा पलटी करतात इकडून तिकडे. त्याचे पण क्लासेस असतील आता काय सांगता येते. आणि ते बॅक कॅमेऱ्याने शूट करतात. आता हे असं करायचं ना, असं करणार, परत असं सगळं करणार. जर तुला लक्षात नसेल तर काय करायचं, हा जो कवर आहे ना तुझा, हां कवर टोटल, हां. तो तुला मिरर रिफ्लेक्शन वाला कवर भेटतो. ते काय असतं? जसा आरसा बघतो ना तसा कवरमध्ये तुला तुझं तोंड दिसतं. मग तुला कळतं की आपण कॅमेऱ्यामध्ये ॲक्च्युली काय दिसतं, कसं दिसणार आहे. ती पण आयडिया चांगली आहे. मग आता काय ग्लासवाल्याकडे जायचं? कवरवाल्याकडे. अच्छा, ग्लासवाल्याकडे ना. अशा प्रकारे ही काही काही दरी असू शकतात आयुष्यामध्ये. तर भ्यायची गरज नाही, डायरेक्ट पाय सरकून इथंपर्यंत यायचं आणि दरी बघायची, पूर्णपणे दरी बघायची. वा 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 वा. काहीच नाही आहे. अरे धुक्यामध्ये कसलं दिसतं पद्दू शेठ? आपण धुक्यामध्ये एकदा आलोय, लक्षात आहे तुला? भाऊ आलोय ना, पण इकडे चल ना, इकडे चल ना ब्रो. इकडे बघूत ना काय आहे ब्रो. इकडे कशाला? अरे बघ ना, तो दगड दिसतोय का तिकडे? सध्या ऐक ना, तुला तो दगड दिसतोय का? ह्या दगडावर बसून एक तर एक. लोक चाललीच बघ, अजून तिकडे जायचं आपल्याला. कुठे चाललेत? खाली. अच्छा, चल रे चल, ऊन वाढलं की परत नको होईल. अच्छा, इकडे जायचं आहे अजून. आपण आहे कुठं? 2 दिवस पाऊस नाही झाला, इथं आहे. इकडे पाऊस पण पाणी पण कमी दिसत असं धबधब्याचं. सेल्फी मैंने ले लिया, सेल्फी मैंने ले लिया. कसलं रूप? धबधब्यांचं जे रूप आहे ना, हां. ते पाहून ना असं. बरं मला सांग, धबधब्यांचं रूपच भारी वाटतं का? कसं आहे, पाणी स्लो पडत असेल ना तर धबधबा असं शांत दिसतो, जसं की तिकडे आहे बघ. पण जर पाऊस खूपच जोरात आला ना तर ते एवढं रौद्र रूप दिसतं ना. हे बघितलं मी व्हिडिओमध्ये, हे बांधताना तो म्हणतो की कोणीतरी रुमाल बांधलाय, पण आपण तरी पण हे बांधूया. होय, असं आहे का? यो, ये जो आगे दिख रहा है ना वो बिरा डैम है, और इधर जो दिख रहा है ना तो आजकल रिंग वाटरफॉल बोलते हैं उसको, पर उसका नाम है कोंढारे वाटरफॉल। कोंढारे रिंग वाटरफॉल आगे है, जो रिंग जैसा लगता है, वहाँ से आता है पानी बहकर, यहाँ से नीचे जाता है, नीचे से दिखेगा हमें। और वो दोनों माउंटेन्स के बीच में देवकुंड वाटरफॉल।
आराम से मेरे से ना फ्लोर कर घसरगुंडी लई आहे इथं. गवतावरून जाऊ का नाही पाणी असणार. हा रस्ता चुकीचा आहे सावऱ्या. अजून एक खतरनाक डिसिजन मी जीन्स घालून आलो आहे. मला माहिती होतं विषय होतो तुझा दरवेळेस. फोटोशूट करायचं होतं तिचे. ब्रो कसं पाणी पडतंय, उतारावर कसं पडतंय. वाटतंय तुला? शांत बस रे. भारी वाटतंय का नाही वाटतंय? तेच जर पाणी आता तू पाऊस चालू झाला ना बघशील ते काय पाणी येईल, काय फ्लो येईल तिकडून. अरे रे खतरनाक. तुला कलावंतींचे मित्र आठवतात का रे? कलावंतीन. हां, ते आलं होतं मग मुंबई साईडनी. येस, एकच तर आलता. एक नाही रे, पूर्ण हे होतं त्यांचा ग्रुप होता. सगळे वरती चढले होते, तो एकटाच खाली होता जो आपल्यासोबत वरती आलो. हा 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 ते अंकल. हो, त्यांनी कुठं ना कुठं फेसबुकला वगैरे पोस्ट केले असणार आहे आपल्याबद्दल, माहिती आहे का? का बरं तुला असं काय वाटतंय? त्यांचा ग्रुप होता रे सगळा, म्हणजे रेग्युलर ट्रेड करणारे लोक होते. मग तू विचारायला पाहिजे होतं ना कोणतं पेज आहे तुमचं. मला नॉर्मल कॅज्युअल मार्क्स पडले म्हणजे ट्रेक सुट्टी जरा एन्जॉय करू. चर्चा केली नंतर आम्ही इकडे जातो तिकडे जातो, हां हां. ते केले ते केलंय. मी काय केलं तर पण त्यांची मदत. हात धरून वरती नेलं होतं. आधी आधी भीतच होते. मी म्हटलं अरे भ्यायची काय गरज आहे. फर्स्ट टाइम सगळ्यांना होतं. अरे बापरे. शूज हो. होतं का तुमचे? आयो टार्झन आहे. चलो चलो. काही नशीब असं इथं वेगळं काय दरी टाईप वगैरे काय नाही आहे, नाही तर अवघड झालं असतं इथनं जाणं. हा ना. आता थोडे बघून वाटतं तरी पडलो तर खाली पडू आपण रे. तरी किती असणार आहे? काय हां जास्तच उतार आहे. डोंगर डायरेक्ट. हा जो प्राइस बघितलाय ना मी व्हिडिओमध्ये, हां हां. तो लई असं रिस्की वाटतो कम्पॅरेटिव्हली. आता काय वाटत नाही एवढा काय. खरं तर बघू जरा कसं आहे. तुला तो व्हिडिओ बघ रे तू. हो भाऊ येणार, वेळ लागेल पण येणार. लेफ्ट साईड व्यवस्थित नसले पण Yes bro, doing the same Panther way. अरे वा, ही डेंजर आहे. ब्लॉग चालू आहे का तुझा? बघू म्हटलं आज ह्या वर्षी ट्राय करू. अरे पण तो आता चालू आहे का कॅमेरा? हो चालू आहे. बरं वाटतं. टी शर्ट काढ काढ, जॅकेट काढ, जॅकेट अंड. हो सही. तो पुढचा अजून एक ट्रेक आहे अंदरमनचा पण. त्याला काहीतरी 100 का 150 रुपये फी आहे. मला सांग, मी तुझा कॅमेरा म्हणून म्हणतोय, तुझा चॅनल काढू का? म्हणजे तू दिसशील नुसतं. निर्लज्ज. मला म्हणायचं होतं तुला, नाही जा बाबा. जो ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये मी दिसणार आहे, तू नाही. हो बरोबर. म्हटलं पहिला व्हिडिओ हो दे कम्प्लीट.
सौरे जाऊ दे, काय बोलू तुला, कॅमेरामॅन पण नाहीस तू, बोललं तर समजलं असतं. येस येस, अजिबात नाही, अजिबात नाही, घसरणार तर अजिबात नाही. घसरणार नाही, घसरणार, घसरणार. येस. कसं झालं इकडे बॉय, सायको प्रेशरचा व्हिडिओ बघून आमचा प्लॅन झाला म्हणून विचारलं. तुझ्यामुळं मी गेलो तर बघ, लक्षात ठेव. मला का स्पॉट जबरदस्त आहे. पण आता चांगले चुकीचे टाईम झाले, असलं ऊन आहे ना पुढं. हा ना, लय ऊन. ॲक्च्युली पावसात पण होता यायचा विचार, पण तेव्हा भीती होती. म्हटलं एकदा अशा वातावरणात जाऊन येऊ, कारण की दिसत काहीच नाही ना पावसात धुक्यामुळे. नंतर डायरेक्ट टॉप चढायचं का मध्ये घ्यायचं कुठं? अजून 2-3 किलोमीटर. आई जवळच, चल चल, अरे जवळच आहे भाई, चल चल. तुला ढकललं पोचशील तू. अरे नाही, मला बोलवायचं का, पळ पळ जाय. अरे मजा येते रे पळत जायला. अरे आम्हाला आठवतं रे, आम्ही रायगड कशा पद्धतीने उतरलोय खाली. आम्ही पळत आलोय भाऊ, पळत. अख्खा आम्ही तो जो पायऱ्यांचा पॅच होता ना, सगळा पळत आलोय. त्यावेळेस असा गुडघ्याला माझा त्रास नव्हता होत, पण आता कसं होतं माहिती, आता गुडघ्याला दुखतं रे. इथं पण बांधलंय. कुठे? सायको प्रशील जिंदाबाद. ये सायको प्रशील. ए बाई, तो घरी येईल तुझ्या. भाई तुझ्यामुळे माझे फॉलोअर्स वाटले म्हणून, भले तुझं इंस्टा अकाउंट नसेल. अय्यो, इथं का टाइम काय झालाय? टाईम जास्त नाही, 9:15. शेट, कशाला टाइम बघतो रे तू, चल ना आपलं. नसेल दादा. तुमचा प्लॅन कसा ठरला इकडे यायचा? अचानक म्हणजे रूममेट सांगितलं. माहित होता का? रूममेटने बघितलं. ओके. त्याने तुझा सायको कोण? आम्ही व्लॉग बघून आलो आहे हे रूममेटने बघितला तो ब्लॉग. का? ओके ओके. अयो मन का अर्धा निम्मा प्लॅन सगळ्यांचा, तर तुझ्या ते कोण सायको, प्रशील. हां सायको प्रशीलमुळेच झालाय, एवढं तर कळतंय. हे हे हो हो, भाऊने बाजार तयार केले. हे बघ भटकंती इथे पण लावलाय बघ सायको प्रशीलने. मुळशीचा, हे त्याचं ते निशाण. लोक काहीही करतात. तिथे ॲडव्हर्टाइजमेंट टाकली स्वतःच्या रीलची, इन्स्टा आय डीची. अरे ह्याला तोडून बिडून रस्ता बनवलाय रे. इथं प्रॉब्लेम काय होतो, हां. पाऊस जेव्हा चालू असतो ना, तेव्हा खूप मोठा वारा सुटतो, हां तेव्हा हे तुटतात. आणि ते तुटल्यानंतर नाही, आता हा जो पायवाट झाली ना, मध्ये पडतात, मग परत रस्ता चुकायचे चान्स वाढतात. म्हणजे बनलेला रस्ता पण मिटला जातो. मग आता इथं रुमाल बांधलाय, कोणाला कळणार आहे का इथून रस्ता असेल म्हणून पावसामध्ये? तो रुमाल पण त्या झाडावानीच कलर आहे, काय कळतच नाही. ये वादिया. सांगू का तुला, हां आता जो ते आलेत ना तिघे जण मोठे मोठे, हां हां फुल बॉडी बिडी, हां त्याला बघून मला असं वाटलेलं हो, हां. तो रेग्युलरचा ट्रेकर असेल, पण त्याला त्या पायऱ्यांवरून उतरताना बघितलं ना, हां मला त्या माणसाच्या आठवण आली कलावंतींच्या. अच्छा, तसं नाही रे. आपले ते तू जिम लावलीस, तू जिम ट्रेनर होतास, तुलाही माहिती आहे.
लेगमध्ये आहे ना, तुला आता काय सांगावं सगळं खोलून. आता नेमकं विषय हा आहे, आता असा व्हिडिओ बनतोय मी, टाकल्यावर काय वाटेल. नाही ना, मला नाही टाकायचा. उगाच चुकून झालं व्हायरल, खतरनाक. आपापापा एवढं लक्षात ठेव, हा तुझा शेवटचा असणार पण व्हिडिओ. मला नाही भाई जमणार, कारण मला यायचं भाई कॅमेऱ्यात. मला भाई जाऊ दे तिकडं, तू पैसे यायचे जमो माहिती नाही. मला पहिला बोलला असता ना तर आपण कॅमेरा पहिलाच खरेदी केला असता. आतापर्यंत कॅमेरा खरेदी पण झाला असता आपला. तुलाही माहिती आहे आपले कसे ना कसे होणारे प्लॅन. दोरी तरी सोड, एवढ्यावरती कसं यायचं मी. ते धर आणि वर. बर ही हू घाम आला, पुस जरा तेवढं. स्वतःचा नाही माझा. शे सगळे झाडं बिडं तोडू नये. धन्यवाद. आता पावसात यायची इच्छा आहे. नका येऊ पावसात. फू नका येऊ पावसात. चिंब पावसाची उन्हातच या. घाम तोंडापर्यंत येऊ द्या आणि फू करायला मजाच वेगळी आहे. काय स्टॉक कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतोय का फिल्टर लावलाय? स्टॉकमध्ये नाही, ते ब्राईटनेस वाढवलेला मध्ये, परत कमी केला. वाटत नाही मला याला एडिट करायची गरज आहे, असंच ठेवतो. हे बघ घाम. बाई धुका आहेत अजून. आकाशी स्वप्नांच्या पुढचं गाणं काय रे? शेट, माझ्यासोबत पण एक चुकीचा माणूस आलाय. नाही नाही, कधी कधी चांगला आहे तो पण. नाही, चुकीचंच आहे. एंट्री डायरेक्ट. इकडे सावली बघ कशी पडली. हो चल. हो 4K मध्ये रेकॉर्डिंग चालू आहे रे. 4K ते पण 60 FPS ला. माहित नाही का, पण माझावाला भाई चांगला वाटते मला कॅमेरा. तुझ्या मोबाईलला 4K सपोर्ट तर करतो का? 4K नाही सपोर्ट करत, पण कलर म्हणता येईल ना, ते खूप चांगलं आहे माझ्या ह्याच्यात. कॅमेऱ्याची वाट ना माहीत ना, क्लिअर बघ ना जरा, वेगळं आहे. तुझ्या फोनसारखं नाही हे. लिटरली कॅमेरा क्वालिटी काय लेवलला होती. कोणाची? या मोबाईलची. कुठल्या? या माझ्या. जेवढे अपडेट आले ना त्याच्यानंतर कॅमेरा क्वालिटी बस झाली. बरं बघ ना या मोबाईलचा रिव्ह्यू बघ ना तुला. नाही बघायचा भाई, तुझा मोबाईल नाही बघत मी. रिव्ह्यू काय बघू, लाईव्ह नाही बघत. ओ माय गॉड, काय पडलो. 150 रुपये देगा. तुझी ऍक्टिंग का 150 रुपये देगा. तसं नाही, ओव्हर ॲक्टिंग के 50 रुपये काट कर, असा डायलॉग येतो. ऑफिसला जायचं आहे मित्र. जाऊ ना भाई. अच्छा सॉरी, तुलाच जायचं आहे, मला नाही. मला सुट्टी. थँक्यू. इतका मोठा विषय असणार आहे. कॅमेरा बंद करावा लागेल रे. इज इट वर्थ इट? आपण तिकडे वाटलं तर तू धरू शकतोस, मी जाईल खाली आणि नंतर तू बंद कर. तर कॅमेरामॅनला पाहायला तयार आहात.
उडी मारल मी. मार, झाडामध्ये अडकशील, मार उडी. कमॉन कमॉन. ओ पद्दू शेडे घरी दाखव तुझ्या, नाही मीच दाखवतो माझ्या मोबाईल मध्ये. नशीब तोंड नाही आपटलं धाड दिवशी जा. होतं तोंडापर्यंत. पद्दू शेट माझा मोबाईलचा पण व्हिडिओ हे होणार आहे, फुल होणार आहे. GB ॲप्लिकेशन मध्ये गेले फक्त 40 GB ॲप्लिकेशन मध्ये. 10 GBचा व्हॉट्सअपचा डेटा आहे. आता तो कसा डिलीट करू मला कळणार. अरे पण तुला माझ्या फोनचा सगळा डेटा का माहिती पाहिजे? तुझा डेटा पण तसंच आहे का? तुझं म्हणतोयस का? माझं सांगतोय की. अच्छा सॉरी, मला वाटलं माझं बोललास. मला पण असंच वाटलं थोडंफार म्हणून म्हटलं. बरं क्रिकेटर कोण आहे तुझा फेवरेट? क्रिस्टियानो रोनाल्डो. बॅकग्राऊंडला ते चाललंय टी 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 ट्यून येऊन येऊन ती वाली मीम चालली. नाही ती वाली मीम चालली. ओसळत्या वारा फुल. तू मराठी सिनेमाचा हिरो टाईप लुक देतो. तिकडून इकडे यायला किती वेळ लागला? 10 पण नाही, 5 मिनिटं. हो सॉरी, तुझा फोन आहे ना वॉरंटीमध्ये? का रे? पण नाही पडला फुटला ॲक्सिडेंटल वॉरंटी क्लेम होते का नाही? आहे ना भाऊ, कधी वॉरंटी. अयो तू माझ्या भरोसे नको राहू भाई. डायरेक्ट सॅमसंग S23 अल्ट्रा. ये शेट. प्रदे आतापर्यंत किती ठिकाणी पडण्याचं नाटक करून बसलो. नाटक करायचं. अस्तित्वात झालं तर सांभाळता येतं स्वतःला. ब्रो फायनली रखो मैं तुझको दे. आरामात रे. इथे खाली डाऊनला ते वाटतं देवकुंड. कुठलं ते? हा असं वाटतंय का? आणि तो शेप तिकडे दिसतो. अच्छा तिकडून येणार आणि हे इकडं असं का? तिकडे पण आहे ना एक पॉईंट का? ह्याचे पॉईंट इकडे खालचं काही दिसत नाही. इथनच दिसत. चल ना तिकडे चल ना. थोडं थांब ना जरा, दरी बघायला भारी वाटते रे. हे बॉय नको सांगू, मला समजतं ते. त्यामुळे आपलं तू मला बोल रे, नको तू कॅमेऱ्यात बोलू, कोण नाही तुला ऐकणार. अरे काय नको बोलू, चल पुढे बघ.
बघ अशी छत्री आणली असते तर बरं झालं असतं ना. आय डू फील लाईक यू आर माय व्हिडिओग्राफर. व्हिडिओ बरं झालं घेऊन आलात म्हणतोय तू. हो ना. नाही पण कमीत कमी आम्ही आणल्यामुळे कसं बाकीच्यांना पाऊस नाही लागला. अजून पुढे मैं तो तेरे नाम लिखूंगा सी तेरी सांस दी. ए महाग बघ. गर्दी बघ. ओ देवकुंडच आहे ते. देवकुंडच आहे ना. बास म्हणजे म्हणता येईल रे आम्ही देवकुंड पाहिला वरतून. प्लस व्हॅलीला पण जाऊ ना. आयो ते हाय होय तिकडे ऑर्केस्ट्रावाले. तो बॉडी बिल्डर बघतो लिटरली तो पायऱ्यावर उतरताना घाबरतो. ते सेफ्टी कधी पण सांगू स्वतःची. काय तू बोलतोस भाई. असं कसं काय रे. काय ते वरतून आहे बहुतेक कुठेतरी प्लस व्हॅली असेल तिकडे. कुठली ती हे दोन येत आहेत ते. देवकुंडाच्या वरती जी आहे ना ती प्लस व्हॅली आहे. ओचो मग हे काय. बॉडी बिल्डर आहे ना तो. त्याची बॉडी बाहेरनच भारी दिसत होती. आतमध्ये ऍक्च्युअल बॉडी बिल्डर. हा मग भाई तू तो पॉईंट घेऊन नको विचार करू आता. मला वाटतं त्यांनी काल लेग्स मारले. हा असं असेल ना मग. हा देवकुंड. हा डोंगरातून येणारा वॉटरफॉल. नाव मी टाकून देतो काय असेल ते. सायको प्रशल वॉटरफॉल. नाही नाही प्रदीप वॉटरफॉल मी बोललो ना त्याला. व्हेरी गुड. द फ्लो फ्रॉम कमिंग फ्रॉम दॅट साइड. हां हां फ्रॉम दिस साइड ऑल्सो लाईक दिस. ए थांब थांब हां 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 या. हां हां द फ्लो इज कमिंग फ्रॉम दिस साइड हां 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 and goes to that lake. हां 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 The same is following here. हां 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 The water is coming from that point. हां 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 See, we did came like 2 years ago for हां 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 visiting Devkund हाँ, from हाँ, that हाँ. way. Okay. हां बरं आता माझी व्हिडिओ काढ चल इधर. पाणी पिताना केळ्या. अब सारे गम में जाना संग तेरे. ए पद्दू थांबले इकडे खाली चालले तुला वाटते मला तर. अरे खेळ. अरे नको रे. अरे शपथ आहे रस्ता. बस रे तू नीट. तुझे सगळे फोटो असे मीच काढलेले आहेत. मग तो अरे पद्दू तो ब्रिज दिसतोय का. नाही 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 कुठे. तो हिरव्या कलरचा. हां 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 एक मिनिट एकच मिनिट. व्हिडिओमध्ये दिसेना झालाय म्हणजे नाही दिसत आहे मला. अरे वा मस्त. तोच ना देवकुंडचा. हा हा हा. आणि तू काय म्हटला तिथून आहे. ठीक आहे रस्ता तिकडून. मग हा कुठला आहे. भारी वाटतं ना म्हणजे आपण एकदा तिकडून येतो एकदा इकडून येतो. अच्छा इथून आहे का तो पण रोड. तिथून ते क्रॉस करायचा. हां हे जंगल इथनं चढायचं. अरे तो ब्रिज दिलाय ना बाळा तेवढ्यासाठी दिसत नाही. तोच रूट आहे. हां 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 तिथून असा येऊन असं इकडे जातोय. सेम गोष्ट दुसऱ्या अँगलने बघितली की भारी वाटते.